हाय हॅलो नमस्कार। तर चला दिवसाच्या छान अशा सुरुवातीसोबत ना मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर त्याची सुरुवात इथं मस्त असं सकाळच्या नाश्त्यापासून केली आहे। आज नाश्त्यामध्ये एवढं काही खास नाही, फक्त आपलं सिंपल असं सगळ्यांचं फेवरेट पोहे। तर मस्त असे पोहे बनवले आणि इथं नाश्ता करायला बसलो होतो। तर आता नाश्ता करता करता आरूचं पण चाललं होतं मध्ये मध्ये करायचं, म्हणजे आपला नाश्ता खायचं काम। तर तिने ऑलरेडी खाल्ला होता, तरी पण सोबत चहा बिस्किट मस्त असे एन्जॉय करत होती तिच्या पप्पासोबत। आणि इथं आता नाश्ता वगैरे मस्त असा झाला। चपात्या त्या मी करून ठेवल्या होत्या ऑलरेडी, आणि आता इथं मस्त अशी सोयाबीनची ना थोडक्यात अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। आता बऱ्याच जणांना माहीत पण असेल आणि प्रत्येकाची वेगवेगळी असते रेसिपी करण्याची पद्धत। तर मी इथं पहिल्यांदा ना लाल कांदा मस्त असा लाल होईपर्यंत ना भाजू घेतला, छान असा परतून नंतर त्यामध्ये आपलं तेल टाकून घेतलं। आणि पहिल्यांदाच आहे ना सोयाबीन मी एका म्हणजे आपल्या पातेल्यात ना भिजू ठेवलं होतं, एक 10-15 मिनटात ना आरामशीर छान असं भिजून जातं। तर तोपर्यंत इकडे लगेच जिरी मोहरी तेलामध्ये टाकून घेतली आणि त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि आपल्या घरचा एखादा असा मसाला टाकला, थोडक्यात असा सिंपल। आणि हा काहीतरी आहे ना माझा फेवरेट असा म्हणजे मॅगी मसाला आहे, तर तो मी प्रत्येक भाजीमध्ये यूज करते। त्याने खरंच भाजीची चव पण खूप छान लागते, तर तो पण थोडाफार टाकला। नंतर हे सगळं काही मिश्रण आहे ना एकत्र मस्त असं परतू घेतलं आणि लास्टला ना एक छोटासा असा टोमॅटो कट केलता, तर तो काहीतरी टाकून घेतला त्यामध्ये। तर मस्त असं हे संपूर्ण मिश्रण एकत्र परतू घ्यायचं। आणि फायनली आपण जे आहे ना म्हणजे सोयाबीन असं भिजवण्यासाठी ठेवलं ना, तर ते मी काहीतरी आहे ना असं म्हणजे मोठं सोयाबीन होतं, यामुळे ना त्याला मधून कट करून घेतलं होतं डबल असे। तर ते काहीतरी टाकून घ्यायचं लास्टला आणि आपलं त्यामध्ये तेल टाकून त्याचबरोबर नमक टाकून परतू घ्यायचं छान असं एकजीव होईपर्यंत। आणि थोडा वेळ ना पाण्याचा शिपका देऊन मी तसंच काहीतरी ठेवलं होतं ताट ठेवून। तर मस्त असं बघा किती मसालेदार आणि छान असं सोयाबीन तयार झालं आहे आपलं। तर ही आपण चपातीसोबत पण खाऊ शकतो, नाही तर बाजरीच्या भाकरीसोबत पण खूपच एकच नंबर लागतं। तर चला आता भरपूर दिवसांमधून बनवलं आहे मी आणि मला कुठेतरी इकडं भेटलं पण, यामुळे म्हटलं चला बनवून टाकूया। तर छान अशी माझी सोयाबीनची भाजी पण तयार झाली। तर चलो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते, कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।